या IBN लोकमतच्या शो मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पुणे महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आपण जाणार आहोत प्रत्येक प्रभागामध्ये आणि जाणून घेणार आहोत नागरिकांच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत नगरसेवकांकडून आणि त्याचबरोबर विद्यमान नगरसेवकांनी काय विकास कामं केलेली आहेत, विरोधकांची नेमकी त्यांच्यावरती काय त्यांच्या अपेक्षा आहेत आणि त्याचबरोबर काय ऑब्जेक्शन्स आहेत ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। आपल्याबरोबर विद्यमान नगरसेवक आहेत डॉक्टर धेंडे। गेले 10 वर्ष ह्या भागाचं प्रतिनिधित्व करत असताना BPMC ॲक्ट प्रमाणे राज्यघटनेप्रमाणे प्रत्येक वर्षी वॉर्डसभा घेऊन नागरिकांनी जे प्रश्न मांडलेत ते प्रश्न तडीस नेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। या ठिकाणी जिथे हा प्रोग्राम होत आहे हे लुंबिनी पार्क हे थीम पार्क आहे। माझ्या वॉर्डमध्ये जे 4 गार्डन आहे ते 4ही गार्डन आम्ही थीम पार्क केलेले आहेत। या ठिकाणी महिलांकरता आणि ज्येष्ठांकरता ओपन जिमची संकल्पना राबवण्यात आलेली आहे। थीम पार्क केलेले आहे। रस्ते सगळे UTWTने विकसित केलेले आहे। वॉर्डमध्ये कुठेही एकही कंटेनर नाही, झिरो गार्बेजचं आम्ही या ठिकाणी नियोजन केलेलं आहे। ओला आणि सुका कचरा हा स्वच्छ संस्थेच्या वतीने वेगळा करून ओला कचऱ्यावरती बायोगॅस प्रकल्पामध्ये 2 बायोगॅस प्रकल्प माझ्या वॉर्डमध्ये आहे, जेल वसाहतीमध्ये आणि एक हाऊसिंग बोर्डमध्ये। ह्याच्यामधनं इलेक्ट्रिसिटी जनरेट करून आम्ही स्ट्रीट लाईट्स जनरेट करतो। त्याचबरोबर पाणी 24/7 ही जी संकल्पना आहे ह्याला मूर्त स्वरूप आणण्याकरता वॉर्ड सभेमध्ये ठराव करून 24/7 ची संकल्पना राबवली। GISचा पूर्ण सर्वे झाला। सर्वे झाल्यानंतर ह्या भागामध्ये 30 लक्ष ह्याची 30 लाख लिटरची टाकी जी आहे त्याचं बांधकाम देखील चालू झालेलं आहे। गेल्याच महिन्यामध्ये महापौरांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन झालं, प्लिंथपर्यंत काम आलेलं आहे। 6 महिन्यामध्ये ते पण पूर्ण होईल। या संपूर्ण भागामध्ये पाण्याचा प्रश्न देखील कायमचा सोडवण्याचा प्रयत्न आहे। त्याचबरोबर हा भाग संमिश्र भाग आहे, यामध्ये झोपडपट्ट्या आहे, महाराष्ट्र हाऊसिंग बोर्डसारखी म्हाडाची कॉलनी आहे जुनी, ज्याचा पुनर्विकासाचा प्रश्न प्रलंबित आहे। गेले 10 वर्ष सातत्याने आम्ही पाठपुरावा करतोय। 2.5 FSI गेल्या सरकारने मंजूर केला होता पण त्याची नियमावली केली नाही। या ठिकाणी या हाऊसिंग बोर्डला लागूनच एअरफोर्स, डिफेन्स आणि जेल ह्या तिघांच्या जागा असल्यामुळं त्यांचे हाईट रिस्ट्रिक्शनवरती बंधनं आहेत। त्याच्यामुळं FSI किती जरी वाढवला तरी हाय राईज बिल्डिंगला आम्हाला इथे परवानगी मिळत नाही। त्यामुळं आमच्या ह्या जुन्या घरांना, मोडकळीस आलेल्या घरांना 2.5 FSI देऊन सुद्धा पाठपुरावा करता मात्र कुठलाही तुम्हाला त्यांचा पाठिंबा मिळालेला नाहीये। अगदी पूर्वी पृथ्वीराज चव्हाण होते त्यावेळेस आम्ही मंत्रालयामध्ये जाऊन आंदोलन केलेली आहे। तिथं मंत्रालयाच्या आझाद मैदानावरती पृथ्वीराज सरांनी आम्हाला निवेदन स्वीकारलं आणि सांगितलं आम्ही 8 दिवसामध्ये येऊन तुमच्या वॉर्डमध्ये पाहणी करून आम्ही अहवाल देतो आणि लवकर मंजुरी देतो। प्रयत्न करता मात्र तुम्हाला सरकारकडून का पाठिंबा मिळेल? पाठिंबा त्यावेळेस आपण नागरिकांकडून जाणून घेऊया की नेमकं धेंडेंनी काय कामं केलेली आहेत। मला असं वाटतं की धेंडे साहेबांनी आता जे सांगितलं म्हणजे एकतर्फी त्यांनी त्यांच्या पण ते लक्षात आहे, ते काम करतात आहेत, परंतु हे एवढं सोपं काम नाही आहे असं दिसतं आहे। आणि ह्याच्यामध्ये नुसते धेंडे साहेब किंवा नुसते म्हाडा किंवा हा जो एक प्रकार आहे हा अत्यंत भीतीदायक झालेला आहे आणि हा अत्यंत ऐरणीवरती आलेला विषय आहे। हा फक्त आमच्या महाराष्ट्र हाऊसिंग बोर्डाचा प्रश्न आता राहिलेला नाही, हा समस्त नगर रोड परिसराच्या लोकांनी हातात धरण्याचा प्रश्न राहिलेला आहे। आज आम्ही इथं भीतीने जगतोय, उद्या आम्ही असं वाटणार की आता जगतोय की नाही जगतोय आणि परवा काही दुर्घटना झाली तर म्हाडा काही त्याला रिस्पॉन्सिबल राहणार नाहीये। आमच्या जीवाला आम्हीच रिस्पॉन्सिबल आहोत। तर मला असं वाटतं की आताचं राजकारण आणि पूर्वीचं राजकारण तुम्ही चांगलं काम करा, निवडून या, सातत्याने धेंडे साहेब आलेच आहेत 2दा, लक्षात घ्या। परंतु आता काय त्याच्यावर भागत नाहीये। आता तुम्हाला दुसऱ्याचं दोषारोप म्हणजे काम अर्ध करा आणि अर्ध लोकांच्या दोषावरती तुम्हाला सतत स्पष्टीकरण एक पार्टी दुसऱ्या पार्टीवरती इतकी चिखलफेक करत राहते की स्वतःला काम करणंच माणसाला तर अवघड होऊन गेलंय। नागरिक समाजाचं त्याच्यामध्ये नुकसान होत आहे असं मला मनापासून त्यासाठीच आपण हा सगळा उहापोह करतो। वास्तविक पाहता डॉक्टर साहेबांनी जे काम केलेलं आहे म्हाडाच्या बाबतीत त्यांनी जे आता निवेदन केलं त्या बाबतीत मी 1-2 मिनटं फक्त बोलतो। आदरणीय माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी 2.5 FSI नाही ते सगळ्या गोष्टी आहेत, मात्र नेमका काय प्रश्न आहे ते आपण जाणून घेणार आहोत। मी ॲडव्होकेट रामचंद्र देशमुख या समतानगर गाळेधारक महासंघाचा अध्यक्ष आहे। या महासंघानं या 1985 पासून या वसाहतीमध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे। पुनर्विकासाचा सध्या ज्वलंत प्रश्न या कॉलनीमध्ये आहे। 30 ते 31 वर्ष झाली ही जुनी कॉलनी आहे आणि सर्वात महत्त्वाचा अडथळा म्हणजे एरोड्रमपासून 900 मीटर आणि लाईनपासून सरहद्दीपासून 100 मीटरचा आहे। त्यासाठी महासंघानं मनोहर पर्रिकर संरक्षण मंत्री यांच्याशी संपर्क साधला आणि आम्हाला हे सरहद्दीची शिथिलता द्यावी असंही दिलेलं आहे। परंतु त्यांचं पत्र स्वतः महासंघाला प्राप्त झालेलं आहे, त्यांच्या सहीचं पत्र आहे की त्यांनी
सांगितलं की हे 1904च्या कायद्यानुसार देता येणार नाही, त्यामुळं या ठिकाणी TDR च्या माध्यमातूनच हा प्रश्न सोडवावा लागणार आहे. TDRच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवता येईल असं नागरिकांचं म्हणणं आहे. मात्र इथे ऑपोजिशन पार्टी पण आहेत, शिवसेना आहे, भाजपा आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊयात. खरं तर आपण भाजपांकडून सुद्धा जाणून घेऊयात की नेमकं काय त्यांनी केलेलं आहे काम, कारण की मनोहर पर्रीकरांकडे त्यांनी मेसेज पोहोचवलेला आहात का? काय सांगाल, तुम्हाला का बरं लोकांनी निवडून द्यावं? तुम्ही स्वतः इच्छुक आहात का? आणि काय सांगाल? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे सरांनी सांगितलं, त्यांनी पत्र पाठवलं, हे सर्व ठीक आहे. आम्ही आमदार साहेबांशी या संदर्भात चर्चा केली, खासदार साहेबांशी पण चर्चा केली. खासदार साहेबांनी सांगितलं त्या संदर्भात एक प्रॉपर निवेदन तयार करा. तुमच्या ज्या संघटना आहेत त्या संघटनांना आपण ते पत्र घेऊन भेटायला आम्ही ह्या ज्या दोन्ही संघटनांचे वारंवार प्रयत्न करतो की तुम्ही सगळेजण एकत्र येऊन आपण खासदार आमदार साहेबांच्या समोर हा विषय मांडूया. पण ह्या संघटना एकमेकांच्या ह्याच्यात इतक्या गुंतलेल्या आहेत की त्यांना त्यांच्यातलंच हे पुरवत नाही. पण ते काही पण असलं तरी लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं हे काम होतं. काय सांगाल, राष्ट्रवादीची नेमकी काय भूमिका आहे? धेंडे साहेबांनी त्यांचं सगळं मांडलेलं आहे की त्यांनी काय विकास कामं केलेली आहेत, तुम्ही सहमत आहात का? काय सांगा? आम्ही सर्वांनी मिळून एकत्र सुरुवातीला कामं केली असं मी पहिलं जाहीर करतो. सर्वप्रथम मी लोकमत IBNचं आभार एवढ्यासाठी मानतो की पुणे कोणाचं ह्याच्यावरती आपण पहिला फोटो टाकून, अजितदादांचा फोटो टाकून ते दाखवूनच दिलेली कोणाचं आहे आणि कोणाचं राहणार. याच्यानंतर पुणे म्हाडाविषयी मला सांगायचं आहे की म्हाडाचं आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं, देशमुख सरांनी सांगितलं की इथं एका बाजूला एअरपोर्ट आणि दुसऱ्या बाजूला एवढं जेल असल्यामुळं उंच इमारती करता येत नाहीत. म्हणून एक तर स्वतः म्हाडानी किंबहुना नवीन एखाद्या विकसकांनी इथला 2.5 किंवा 3 जो FSI जो मिळणार आहे तो घेऊन एक FSI या ठिकाणी वापरून एवढ्याच बिल्डिंगा बांधून तो FSI त्यांना जे इतर ठिकाणी वापरायला दिला. हे लक्षात येत नाही की जर सगळ्या पार्टीज मिळून हा प्रश्न सोडू पाहतात तर तो सुटला का नाही अद्याप? काँग्रेसकडे आपण जाऊया. म्हाडाचा जो विषय आहे 2.5चा, हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता असताना शासनामध्ये त्यांनी हा 2.5 FSI अलॉट केलेला आहे. आपलं दुर्दैव फक्त महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड इथंच नाही आहे, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हाऊसिंग बोर्डाची घरं आहेत. प्रत्येकाला हे 2.5चा नियम लागू झालेला आहे. परंतु इकडचं घाणेरडं राजकारण, आपापसातले एकमेकाचे वाद विवाद यामुळे कुठलाही विकसित बिल्डर इथं येत नाही आहे. याच्यामध्ये 2 महत्त्वाचे मुद्दे मला मांडायचे आहेत. यांच्या प्रभागाच्या जवळचा जो BRTचा रस्ता आहे आळंदी रोडचा, त्याच्यामधला मोठा भ्रष्टाचार आम्ही उघडकीस आणला होता. BRT सुरू होण्याच्या आधी 1 वर्ष यांनी तिथं सिक्युरिटी नसताना 1 वर्ष सिक्युरिटी आहे म्हणून बिलं काढलेत. आणि त्याच्या संदर्भात माहिती अधिकारात आम्हाला कागदपत्र प्राप्त झाल्यानंतर आम्ही त्याचा पाठपुरावा केला आणि अँटी करप्शनकडे आज ती केस आमची दाखल आहे. स्थानिक नगरसेवकांना सुद्धा ही गोष्ट कळली पाहिजे की आपल्या प्रभागात हा BRTचा एवढा मोठा प्रकल्प होत असताना तिथं काय चुकीचं होतंय आणि काय योग्य होतंय त्याचा त्यांनी पाठपुरावा करणं आवश्यक होतं, पण तो झाला नाही. त्याच्यानंतर 270 स्क्वेअर फूटचं घर तुम्ही BSUPमध्ये देत आहात, तर खरं प्रत्यक्षात 270 स्क्वेअर फूटचं घर आहे का? काही लोकांना पार्शॅलिटी करून जास्त दिलंय, कुणाला 5 फूट जास्त वाढून दिलंय, 10 फूट वाढून दिलंय, ह्याचाही अभ्यास या ठिकाणी होणं गरजेचं आहे. आणि त्याच्यातून आपल्याला नेमका खरा भ्रष्टाचार पुढे येईल असं मला वाटतं. म्हणजे खरं तर इथे यावेळेस RPI आणि भाजपा यांची युती होणार आहे. रामदास आठवले असतील आणि त्याचबरोबर गिरीश बापट असेल, त्यांनी ते स्पष्ट केलेलं आहे. शिवसेना सुद्धा इथे आहे, आपण त्यांच्याशी बोलूयात. काय सांगाल सागरजी, नेमकं विकास कामं असतील, त्याचबरोबर इथे तर सगळेजणच म्हणतात की म्हाडासाठी आम्ही प्रयत्न केला, मात्र नागरिकांचं असं म्हणणं आहे की जर इतक्या एअरपोर्टच्या शेजारी असेल इतक्या मोठ्या मजल्याच्या बिल्डिंग्स होतात, तर 32 ते 33 वर्षांपासूनच्या या इमारती, हा सगळा प्रश्न प्रलंबी आहेत. शिवसेना म्हणून तुमची काय भूमिका आहे? कारण की RPI आणि भाजपा युती तर झालेली फिक्स, आता तुमचं काय आहे? तुम्हाला वरून काय आदेश? पहिल्या प्रथम मी IBN लोकमतचं समस्या आणि अपेक्षा या जाणून घेण्याचं जो हा कार्यक्रम आहे त्याबद्दल अभिनंदन करतो. वास्तविक या वार्डाचा प्रभाग आहे अ आणि ब अशी परिस्थिती आहे. इकडे डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांचा विकास काम ते दाखवतात, ते आहे, त्याच्याबद्दल माझी शंका नाही. परंतु ब विभागाची परिस्थिती अशी आहे, आज पुणे शहरामध्ये वाहतुकीचा एवढा मोठा खोळंबा आहे की वाहतुकीचा IT पार्कसारखं कॉमर्स झोन झालं आहे. तिथून जो संगमडी रस्ता एअरपोर्टपर्यंत न्यायचा, तो रस्ता मी माझ्या काळामध्ये पूर्णपणे नेण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या क्षणाला निवडणुकीच्या तोंडावर एक 150 फुटाचा राहिलेला भाग हा सत्तेत असताना यांच्याकडनं करता आला नाही. हे दुर्दैव आहे. लोकांची अपेक्षा होती तो रस्ता व्हायला पाहिजे होता. तो जर रस्ता झाला असता आज विद्यानगर आणि टिंगरेनगरच्या भागाकडे जाणारा किंवा एअरपोर्टकडे जाणारा रस्त्याच्या लोकांना, त्या भागातल्या लोकांना सोयीचं झालं असतं. तो रस्ता अपुरा आहे, त्याच्यात डॉक्टरांनी लक्ष पुरेसं दिलं नाही असं मी म्हणेन. आत्ता जे यांनी सर्व मान्यवरांनी जो प्रश्न मांडला महाराष्ट्र हाऊसिंग बोर्डचा, आज हे तर पूर्ण सत्तेत आहेत.
हे तर आत्तापर्यंत जे आहेत हे सत्तेत आहेत. मग का नाही, यांना कशाला चौकशीची गरज आहे, कशाला यांना शिफारशीची गरज आहे? यांनी करायला पाहिजे होतं ना. आज आमचा पक्ष नसताना सुद्धा, सत्तेत नसताना किंवा कशातही नसताना आम्ही फक्त आंदोलनं करू शकतो, आमच्या मागण्या मांडू शकतो. मग ह्यांच्याकडे जर सत्ता असताना यांनी का नाही केलं? अच्छा, तुम्ही काय कराल जर तुम्हाला का निवडून द्यावं लोकांनी, आणि तुम्ही काय सांगाल या संदर्भात? जर मला लोकांनी पहिलं निवडून दिलं तर पहिलं जे आहे महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड नागपूर चाळ याचा पूर्ण विकास केला जाईल. झोपडपट्टी मुक्त जे माझा प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 2, तिथली जी झोपडपट्टी आहे ती झोपडपट्टी बचाव समिती मी तिथे स्थापन करेल. शांतीनगर झालं, मेंटल झालं, हे जे आहे हे पहिलं सगळे प्रश्न तुम्ही सोडवतात. विद्यमान नगरसेवकांनी सांगितलेले त्यांची विकास कामं असतील आणि त्याचबरोबर नागरिकांचे त्याच्यावरती असणारे ऑब्जेक्शन्स असतील, त्यांचे असणाऱ्या ज्या काही या संदर्भातले काही प्रश्न असतील, समस्या असतील, त्या नेमक्या सुटल्यात का, आणि याविषयीचा उहापोह आहे तो आपण करतोय. मात्र पुन्हा आपण घेऊयात एक छोटासा ब्रेक आणि त्यानंतर भेटूयात आणि पुन्हा जाऊयात विद्यमान नगरसेवकांकडे. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुणे कुणाचं या शो मध्ये स्वागत. आपण आता जाऊयात विद्यमान नगरसेवकांकडे, कारण की नागरिकांनी अनेक ऑब्जेक्शन्स त्यांच्यावरती घेतलेले आहेत. मात्र त्यांचं काय म्हणणं आहे हे आपण घेऊयात आणि त्यानंतर आणखीन जाऊयात. माजी नगरसेविका सुद्धा इथे आहेत. काय सांगाल? नागरिकांचं असं म्हणणं आहे की तुमच्याकडे कुठेतरी राजकीय इच्छाशक्ती कमी पडली, कारण की आता बीजेपी आणि आरपीआय स्वतः केंद्रामध्ये होते, त्याच्यामुळे तुम्हाला कदाचित या म्हाडाच्या संदर्भामध्ये जर डिफेन्सचा प्रश्न येत होता तर तो सोडवता आला असता. आणि त्याचबरोबर अनेक ठिकाणी ड्रेनेजच्या समस्या सांगण्यात आलेल्या आहे. कुठेतरी नागपूर चाळ सोडून दुसरीकडे सुद्धा विकास झालेला नाही असा आरोप आहे तुमच्या. मान्य आहे, मी या मताशी सहमत आहे नागरिकांच्या की इच्छाशक्ती प्रचंड आहे, पण आरपीआय हा घटक पक्ष आहे बीजेपी बरोबर. आधी काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर होता. काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये नियमावली झाली नाही हो, नियमावली झाली नाही, ती आज तर काय झाली नाही आहे. आम्ही आत्ताच्या मुख्यमंत्र्यांना देखील सांगितलं की लवकर नियमावली करा. आणि जसं गाळेधारक महासंघ असेल किंवा संयुक्त संघ असेल, दोन्ही संघाच्या प्रतिनिधींना आणि सगळ्या नागरिकांना सोबत घेऊन आम्ही पर्रीकरांना भेटलो आहे. पर्रीकरांना निवेदन दिल्यानंतर पर्रीकरांनी जे सांगितलं की TDRच्या माध्यमातून करा. आमचंही तेच म्हणणं आहे की तर हायराज बिल्डिंग होणार नाही. ज्या बिल्डिंग आहेत त्यांना त्याच ठिकाणी मोठी घरं बांधून द्या, FSI इथे युटिलाइज करा आणि उरलेला FSI कधी होणार? एक मिनटं, आम्ही मागणी करू शकतो, पण शेवटी केंद्राने आणि राज्यांनी त्याला संमती देणं गरजेचं आहे. त्यांनी संमती दिला तरच ते होऊ शकतं, अन्यथा नाही. घटक पक्षांना सांगताय भाजपाला, पण ते तुमचं ऐकत नाही राज्यात. नाही ऐकतायत ते, पण त्याला वेळ आहे. या ठिकाणी सुनील टिंगरे आहेत जे विधानसभेमध्ये सुद्धा त्यांनी चांगली लढत दिली होती. काय सांगाल? खरं तर म्हाडा हा एकच प्रश्न नाहीये, अनेकांचं असं म्हणणं की ड्रेनेजचा एक मोठा प्रश्न आहे, अनेकांच्या घरामध्ये पाणी तुंबतं आणि त्याचबरोबर कचराविषयी एक प्रश्न आहे, तो पूर्ण पुण्याचा आहे. मात्र तरी सुद्धा या परिसरामध्ये सुद्धा तो प्रश्न आहे. काय सांगाल? कुठेतरी आत्ता निवडणुकांच्या या पार्श्वभूमीवरती आणि स्वतः शिवसेनेचा नेमका या संदर्भामध्ये काय स्टँड आहे? खरं तर दादा, सर्वप्रथम तुमचं धन्यवाद, जरी शेवटी तरी मला चान्स मिळाला. जर आपण पाहिलं तर सर्वजण म्हाडावरती बोलतोय, एअरफोर्सवरती बोलतोय. ज्यावेळेस मी आता या ठिकाणी याच्यावरती थोडासा मलाही अभ्यास असल्यामुळं 100 मीटरच्या बाहेर तुम्हाला आज एअरफोर्स नवीन नियमाप्रमाणे परमिशन देते. 21 मीटरपर्यंतची हाईट मिळते. 21 मीटर म्हणजे जवळजवळ 5 मजली तुम्हाला त्या ठिकाणी बांधकाम मिळतं आहे. आणि जर ग्राउंड फ्लोअर पकडला तर जवळजवळ 6 मजली बांधकाम मिळते. मग या अडलं कुठं हो? 6 फ्लोअरमध्ये 2.5 FIचा कंझ्युम होतं, एवढी मला माहिती. मी स्वतः बांधकाम व्यावसायिक आहे साहेब. ह्याचा मी तुम्हाला मला बोलू द्या, तसं होत नाही, मला बोलू द्या. त्याचा विषय असा आहे, एकंदरीत FSI आहे. आमची मागणी आहे बिल्डिंग वाईज FSI करा, प्रत्येक बिल्डिंगला आहे त्या ठिकाणीच करा, आणि तो कंझ्युम होत नाही. आणि ही वस्तुस्थिती म्हाडाचे अधिकारी पण सांगतात. इथं गाळेधारक महासंघ किंवा देशमुख आहे त्यांना माझा जेवढा अनुभव आहे त्या हिशोबाने 100 मीटरचा जो भाग येतो, आज मी पण बांधकाम व्यावसायिक आहेत, माझंही तिथं त्या ठिकाणी बांधकामं चालू आहेत. 100 मीटरच्या बाहेर आज जवळजवळ एअरफोर्सनी त्यांचे नियम शिथिल केल्यामुळं FSI 6 फ्लोअरमध्ये 100% 2.5 कंझ्युम होतो. मग आता तुम्ही करणार का? तुम्हाला तुम्ही करून घेणार? 100% तुम्हाला सांगतो, व्हायलाच पाहिजे. दुसरी गोष्ट, आज तुम्ही मला या ठिकाणी तुम्ही आता मला आपण पाहूयात. BRTचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. पत्रकार सुद्धा आपल्या बरोबर, आपण पत्रकारांकडून जाणून घेऊयात की काय आहे. काय सांगाल? फक्त म्हाडा हाच एक प्रश्न आहे का इथे? नाही, आरोग्य, रस्ते, लाईट, पाणी हे सगळे थोडेफार मोठ्या प्रमाणात प्रश्न आहेत. पण येणाऱ्या काळात खरी कसोटी ही भाजप सरकारची लागेल असं मला वाटतं. कारण की हा जो म्हाडाचा विषय होतोय, अनेक हजारो गाळेधारक या ठिकाणी आहेत. भाजप सरकार केंद्रात आणि राज्यात आहे, त्यांना याच्यातनं मार्ग काढावा लागणार आहे.
नाहीतर हे आरोप प्रत्यारोप सुरू राहतील. आम्ही नियमावली केली, तुम्ही नियमावली केली नाही, तुम्ही परवानगी दिली नाही. आणि दुसरा एअरपोर्ट रस्ता जो आहे, आता महापालिकेत राष्ट्रवादी सत्तेत आहे, राष्ट्रवादी काँग्रेस, परंतु केंद्राच्या अंडर तो एअरफोर्सच्या अंडर तो रस्ता येतो. त्या यांनी परवानगी रुंदीकरणाची तयारी दाखवली तर केंद्र सरकार ते अडवतं. एअरपोर्टच्या रस्त्याचा तो प्रश्न आहे. काय भाजपची असेल BSP योजना प्रथम IBNनी या ठिकाणी मुलाखत दिली आणि आमचं ऐकून घेण्याचा प्रयत्न केला. बोला का? धन्यवाद. BSP योजना आणि SRA योजना ही जी काय राबवलेली ही योजना महानगरपालिकेचे अधिकारी आणि महानगरपालिकेचे नगरसेवक भ्रष्टाचारी आहेत हे आम्ही सिद्ध करण्यासाठी बऱ्याच वेळा प्रयत्न केला. गेले 9 वर्ष 2009 पासून आम्ही प्रयत्न करतोय. ज्या ठिकाणी पंचशील नगरच्या बाजूला चंद्रमा नगर म्हणून आहे, त्या चंद्रमा नगरमध्ये 178 घरं आहेत. 178 घरामध्ये सरकारने 2,70,000 रुपये दिलेले आहेत. एरिया पण 270 स्क्वेअर फूट दिलेला आहे. पण घरं जी बांधलेली ती समान घरं बांधलेली नाही आहेत आणि ती जी काय घरं बांधलेली आहेत ती वेगळ्या प्रकारे स्लम एरिया असेल आणि त्याचबरोबर कुठेतरी म्हाडा असेल, रहिवाशांच्या मर असेल. काय सांगाल, महिलांच्या काय अपेक्षा आहे? महिलांसाठी स्वच्छतागृह बांधलेले आहेत पण त्याची सिस्टीम व्यवस्थित नाहीये, क्लिनिंग नाहीये, त्याच्यावर निरीक्षक म्हणून कोणी ठेवलं जात नाहीये. महिलांसाठी फक्त 1-2च असे स्वच्छतागृह बांधून रिकामे होतात की झाले म्हणून, पण प्रत्येक ठिकाणी पाहिजे स्वच्छतागृहांचं नाही. मला एक शेवटी सांगायचं आहे की म्हाडाच्या प्रश्नाबद्दल आता बरंच बोललोय. मी सर्व पक्षांना विनंती करेन की निवडणुका झाल्याबरोबर आपण सर्वांनी एकजूट करून म्हाडाच्या ऑफिसला टाळ लावण्यासाठी जर जायचं असेल तर आमच्या दोन्ही संस्थांच्या 1300 सभासद ह्या सर्व तुमच्या खांद्याशी खांदा लावून म्हाडाच्या यासाठी जर सगळे पक्षांनी एकजूट होणं गरजेचं आहे. आपण अखेरच्या टप्प्यामध्ये आहोत या शोच्या. आपण अतिशय कमी वेळामध्ये सांगा. या ठिकाणी सर्व नंबर 191 महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड स्थानिक नागरिकांची अनेक वर्षापासूनची इच्छा आहे की तर पक्की घरं मिळाले पाहिजेत. एक मिनिट आणि यासाठी नाही का एक मिनिट यासाठी नाही का व्यतिरिक्त काय आहे मला एक मिनिट या व्यतिरिक्त म्हाडाच्या संदर्भात ज्यांनी हे सगळं सांगितलंय शासनाचा पुणे महानगर DP म्हाडा सोडून इथे अनेक प्रश्न आहेत. काय सांगाल तुम्ही सुद्धा? हे म्हाडाचा विषय सोडून PMPL सुविधा नाहीये, काय PMPL ची सुविधा नाहीये. परत महिलांची असुरक्षितता आहे. परत महिलांसाठी कामधंदे, मुलींसाठी कामधंदे नाहीये तिथे. त्यांच्यासाठी रोजगार आणला पाहिजे. महिलांसाठी रोजगार मिळाला पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांसाठी शॉर्ट टाइम काहीतरी काम मिळालं पाहिजे. विरंगुळा झाला पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न कुठेतरी इथे मागे पडलेला आहे. त्याचबरोबर महिलांसाठी स्वच्छतागृह आहेत मात्र ती व्यवस्थित नाहीयेत. त्याचबरोबर आपण पाहिलं तर IT सेक्टर मोठ्या प्रमाणामध्ये इथे येत आहे, त्याचं सुद्धा इथे व्यवस्थितपणे प्रशासन म्हणूयात आपण, आणि या कुठेतरी अनेक गोष्टी इथे कमी पडतायत. काय सांगाल आता आपण शेवटच्या टप्प्यामध्ये? हे पहा, हे प्रत्युत्तर ह्याला काय अर्थ नाही. जनतेला बी बोलू दिलं पाहिजे. ज्या समस्या आहेत त्या समजल्या पाहिजेत. आज स्मार्ट कार्ड आहे. स्मार्ट कार्ड संस्था झाल्या का? आपले पालकमंत्री आले होते. पालकमंत्री सगळ्याचेच आहेत. त्यांनीच क्लिअर केलं की कॅशलेस हे केल्या का? तुम्ही सांगत. आणि हे लुंबिनी गार्डन जे आहे हे कैलासवासी वावरे साहेब आहेत, 12 वर्ष नगरसेवक होते. त्यांनी हे खरं तर गार्डन केलंय आणि जॉगिंग ट्रॅक त्याच्यात मी केले. आता आपण वेळेचा अभाव आहे आपल्याकडे. हे जे काय झालेलं आहे ना हे फक्त डॉक्टरांच्या कारकिर्दीमध्ये झालेलं आहे. ह्या लोकांनी फक्त आपली स्वतःची पोटा भरलेली आहेत, घरं भरली. आता डॉक्टरांनी तुमच्यासाठी काय करावं? आपण शोच्या आपण आता एंडला आहोत. आपण पाहतोय की आपण सगळ्यांच्या आपण इथे समस्या आहेत त्याही जाणून घेतलेल्या आहेत. मात्र कुठे सुद्धा राजकीय इच्छाशक्ती कमी पडते आणि त्याच्यामुळे वॉर्ड नंबर 2 मध्ये राजकीय इच्छाशक्ती कमी पडते. हे सगळे या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं.